भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंविरोधातील राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसनेही निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे। दानवेंविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे। तर निवडणूक आयोगाने पाठवलेल्या नोटिसीला दानवेंनी अजब उत्तर दिलेलं आहे। भाषणात आपण पैशांचा उल्लेख केलाच नाही, देवाचं नाव घेणं आचारसंहितेचा भंग होऊ शकत नाही, लक्ष्मीचं दर्शन घ्या याचा अर्थ पैसे घ्या असा होत नाही, असा अजब युक्तिवाद दानवेंनी केला आहे। अजित पवारांनी मोदींची तुलना थेट हुकुमशहा सद्दाम हुसेन आणि लादेन सारख्या दहशतवाद्याशी केलेली आहे। तरच एखादा निर्णय घेण्यापूर्वी त्याच्या परिणामांची चर्चा होण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले। आज या देशात जगात हिटलरचं काही चाललं नाही, सद्दाम हुसेनचं काही चाललं नाही, कुठलाच हुकुमशाही त्या ठिकाणी टिकला नाही, त्याला स्वतःला संपवावं लागलं। त्याच्यामुळं शेवटी तुम्ही मी किती हुशार असलो, काही जरी मनात असलं तर चार लोकांशी चर्चा करून निर्णय घ्यायचे असतात। तिसऱ्या टप्प्यातील 19 नगरपालिका आणि 2 नगरपंचायतींच्या निकालामध्ये भाजपला चांगलं यश मिळालेलं आहे, तर काँग्रेसनेही आपला गड राखण्याची किमया साधली आहे। विशेष म्हणजे विदर्भामध्ये भाजपने 100% यश मिळवलंय। जवळजवळ सगळ्याच नगरपालिकांमध्ये भाजपचा नगराध्यक्ष विराजमान होणार आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व यशस्वी ठरलेलं आहे। तर मराठवाड्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात काँग्रेसला चांगलं यश मिळालंय। नांदेडच्या मुदखेडमध्ये मात्र गड आला पण सिंह गेला अशी काँग्रेसची स्थिती आहे। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये काँग्रेसला अपेक्षित यश मिळालं नसल्यामुळे आमदार अब्दुल सत्तार यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय। तसंच पक्षाने मला मुक्त केलं तर मी पक्ष सोडायला तयार आहे, माझी कुणीही समजूत काढू शकत नाही असंही त्यांनी म्हटलंय। त्याआधी अशोक चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांची समजूत काढू असा दावा केलेला होता, त्यामुळे सत्तार काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 4 नगरपालिका निवडणुकांचे निकाल लागलेले आहेत। यामध्ये काँग्रेसला 2 ठिकाणी सत्ता मिळालेली आहे। याशिवाय काँग्रेसचे 80 पैकी सर्वाधिक 33 उमेदवार विजयी झाले। सातबाराच्या एका कागदासाठी तलाठ्याच्या कार्यालयाचा उंबरठा झिजवण्याच्या त्रासातून आता सुटका होणार आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या पेटरी गावामध्ये चक्क सातबाऱ्यासाठी वेंडिंग मशीन बसवण्यात येणार आहे। वेंडिंग मशीनमध्ये 20 रुपये टाकले आणि तुमच्या शेतमालाचा तपशील भरला की थेट सातबारा तुमच्या हातात येईल। सध्या पायलट प्रोजेक्ट म्हणून नागपूर जिल्ह्यातील पेटरी गावात हे मशीन बसवलं जाईल। दंगल चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्या पार्श्वभूमीवरती आमिर खान कोल्हापुरातील मोतीबाग आखाड्यामध्ये गेलेला होता आणि मोतीबाग आखाड्याने त्याचा सन्मान देखील केला। त्यावेळी त्यांनी रुस्तुम हिंद दादू चौगुले यांची भेट घेतली। आमिर कोल्हापुरात येणार असल्यामुळे त्याला बघण्यासाठी कोल्हापूरकरांनी चांगली गर्दी केली होती। त्यावेळी आमिर खानचा खास कोल्हापुरी फेटा बांधून आणि मराठमोळ्या पद्धतीने औक्षण करून स्वागत करण्यात आलं। खास मराठी शैलीमध्ये आमिर खानने आपल्या चित्रपटाचं प्रमोशनही केलेलं आहे। पुन्हा एकदा कोल्हापुरात येऊन मैदानात उतरणार असल्याचं यावेळी आमिर खानने आश्वासन दिलं। मराठी इतकं छान नाही आहे, त्याला मी प्रयत्न करतो। आमचं फिल्म आहे कुस्तीवर आणि आम्ही खूप प्रयत्न केलं की आम्ही छान फिल्म बनवू। आणि आमचे डायरेक्टर आहे नितेश सर रायटर आणि डायरेक्टर आहेत, आणि सानिया मॅडम आणि फातिमा मॅडम माझी मुलगी आहे, फिल्ममध्ये माझी मुलगीचा रोल करत आहे। नाशिक जवळच्या नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यामध्ये देशी विदेशी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतोय। 200हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती इथे पाहायला मिळतात। फ्लेमिंगो ग्रे, लेगगूस, रेड क्रिस्टल, पोचार्ड अशा 242 जातींचे पक्षी इथे दाखल झालेले आहेत। तब्बल 20 वर्षांनंतर या ठिकाणी हे पक्षी पाहायला मिळतात। नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या बॅकवॉटर परिसरात असलेल्या पाणथळ दलदलीमध्ये या पक्ष्यांच्या आवडीचं शेवाळ उपलब्ध असतं। यंदा चांगला पाऊस झालेला आहे आणि वाढलेला थंडीचा कडाका, त्यामुळे महिनाभर आधीच हे पक्षी इथे दाखल झाले।